जोपर्यंत तुम्ही तुमचा राग, द्वेष किंवा नैराश्य व्यक्त करत नाही, तुम्ही आरडाओरडा करत नाही किंवा रडत नाही, तोपर्यंत तुमची मानसिक स्थिती कशी आहे याचा समोरच्या व्यक्तीला अंदाज नसतो. आणि मग अशा भांडकुदळ, विचित्र वागण्याकरिता प्रत्येकजण तुम्हाला जज करू लागतो, नावे ठेवू लागतो. नमस्कार, मी वैद्य वीरेन आणि आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दल. एखाद्या अवस्थेचं किंवा दृष्टिकोनाचं दृढीकरण होत जाणं म्हणजेच रोग, अशी व्याख्या डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी करून ठेवली आहे. तर विविधम दुःखम आदधाती शरीरे मानसीच इति व्याधी अशी व्याख्या आयुर्वेदाने रोगाची केली आहे. मानसिक स्वास्थ्य वरचेवर बिघडत जाण्याला बरेचदा रुग्ण स्वतः जबाबदार असतो. कारण रुग्णाला तुला काहीतरी मानसिक त्रास आहे किंवा समस्या आहे असं सांगितलं तर त्याला राग येतो. तसेच त्रासावर उपाय करण्याऐवजी तो त्रास सहन करण्यात धन्यता मानणारे पुष्कळ जण असतात. त्रासाकडे दुर्लक्ष करणारे, कबूल करण्यात कमीपणा मानणारे, त्यामुळे तो लपवणारे, दबवणारे, त्रासाचा उल्लेख अन्य कोणी केल्यास त्याच्यावर डूख धरणारे, चिडणारे पुष्कळ जण असतात. त्यामुळे अशा समस्यांवर औषधोपचार चुकून नकळत किंवा मुद्दाम लांबणीवर टाकल्याने त्रास घट्ट रुजतात. मग ते मुळापासून काढून टाकणे अवघड आणि वेळखाऊ होते.